नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत युरोप नेदरलँडमध्ये आणि इथं शिवजयंती साजरी केली जाते. हे शिवजयंतीचं तिसरं वर्ष आहे. आम्ही पहिल्याच वर्षी आज चाललेलो आहे. हॉटेलला आपण राहिला आहोत, तिथून आता थेट शिवजयंतीच्या लोकेशनला आपण चाललेलो आहेत. खूप जबरदस्त हा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये जे जे काही फंक्शन होतील, प्रोग्राम होतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर. बस स्टेशन आहे. आता बघू शकतो आपण या बसनं आपण जाणार आहोत. पुढं बस लागलेली आहे. आता आपण अशा पद्धतीने जाणार आहोत. सुरुवातीला आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. म्हणजे आता आपण या बसनं प्रवास करून मेट्रो स्टेशनला आलेलो आहेत. पाहू शकतो माझ्या बॅक साईडला इथं एक मेट्रो स्टेशन आहे. आता इथून आपल्याला तिकीट घेऊन आपल्याला जायचं आहे डेन हाग सेंट्रल या सिटीमध्ये. तर पाहूयात इथं कशा पद्धतीनं तिकीट मिळते, तिथून पुढे जाऊयात आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या स्टेशनच्या समोरचा नजारा बघू शकतो. मस्त मस्त अशा बिल्डिंग आहेत आणि समोर बघू शकता हे जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूला हे सगळ्या सायकलचं पार्किंग आहे. जवळजवळ 400-500 पेक्षा जास्त सायकली असतील, कारण इकडची लोक जास्त करून सायकल यूज करतात. आपल्या घरापासून इथंपर्यंत सायकल घेऊन येतात आणि इथून पुढं मग मेट्रोनं पुढचा प्रवास करतात. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे खूप मोठं पार्किंग आहे इथं. तर ह्या सायकल अशा पार्किंग केलेल्या आहेत आणि हा नजारा आपण बघू शकतो समोर. तिकीट घेणार आहे इथून. तिकीट आलेलं आहे. 5 युरो तिकीट आहे आणि ह्याच्यावर डेट वगैरे सगळं टायमिंग दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. हे अशा पद्धतीचं इथं स्कॅनर लावलेलं असतं, जसं आपल्या मुंबई मेट्रोला वगैरे आहेत तसं. हा स्कॅनर इथं लावल्यानंतर हे गेट ओपन झाले. तर अशी आपण एंट्री केलेली आहे. खूप छान नजारा आणि जबरदस्त हे स्टेशन आहे. थोड्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर सुंदर अशी मेट्रो आलेली आहे. आता आपण मेट्रोमध्ये एंट्री करतो. मेट्रोमध्ये बसून बाहेरचा सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, अशा प्रकारची ही घरं आहेत. एवढी मस्त दिसत आहेत ना. त्याच्या बाजूला असलेलं सुसज्ज कारचं पार्किंग, या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. मंडळी, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत डेन हाग सेंट्रलमध्ये. तर हे डेन हाग सेंट्रल मेट्रोचा हा प्लॅटफॉर्म आपण बघू शकतो. किती मस्त वातावरण आहे या ठिकाणी. अविस्मरणीय आठवणी म्हणून थोडेसे फोटोही काढून घेतले आपण. आपण बघू शकतो मंडळी, काही लोक अशी सायकलसुद्धा मेट्रोमधून ट्रेनमधून घेऊन जात असतात. यानंतर आपल्याला भेटलेले आहेत सोलापूरचे अक्षय भाऊ. यांच्यासोबत आपण पुढील कार्यक्रमाला जाणार आहोत. अक्षय भाऊंची भेट झाल्यावर सुंदर अशी एक सेल्फी घेतली आणि आता आपण पुढं मार्गस्थ होतोय. मंडळी, आपण बघू शकतो मर्सिडीज सारख्या ब्रँडेड बससुद्धा इकडं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून वापरल्या जातात. मंडळी, बऱ्याच दिवसातून आमची गाठभेट झाली होती
आणि तुम्हाला तर माहिती आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आपल्या महाराष्ट्रातली माणसं एकत्र आल्यानंतर फुल धुरळाच की. मंडळी, बऱ्याच साऱ्या गावाकडच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर आपलं लक्ष गेलेलं आहे महाराष्ट्रात फेमस असणाऱ्या आपल्या सर्वांच्या आवडीच्या थार गाडी. या सेम टू सेम थारसारखा लुक असणारी ही मर्सडीज आपण समोर पाहू शकतो. मंडळी, शेवटच्या बसचा प्रवास करून आता आपण फायनली शिवजयंतीच्या हॉलपाशी पोहोचणार आहोत. तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी आज शिवजयंतीचा कार्यक्रम आहे त्या हॉलमध्ये. तर आता चला, जास्त वेळ न घालवता आपण कशा पद्धतीनं फंक्शन आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहूयात. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की. भारत माता की जय. महाराष्ट्र. सुंदर असे पारंपरिक डान्स केल्यानंतर बालगोपाळांची नाश्त्यासाठी सुट्टी झाली. तुफान बच्चा याने ऍप्लिकेशनचा फॉर्म व्यवस्थित भरला आणि त्यानंतर खरंच विजा मिळाला. मिळाल्यानंतर देखील नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली. म्हणजे नक्कीच्या लग्नाला आपल्याकडे विशेषतः ज्या ठिकाणी विमान येणार होतं त्याच ठिकाणी आहे. मला आमच्या आईचा फोन आला, अरे तू कुठं तिकडे परदेशात जाणार वाटतंय. आई म्हणते विमान नको जाऊ, रेल्वेने जाऊ. म्हणलं रेल्वे नाही, म्हणलं मी एसटीने जाणार आहे त्या ठिकाणी. आणि मग काय म्हणलं, जा एसटीने जायचं असं विमानाने जाऊ नको. तर अशा सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून नेदरलँड पर्यंतचा प्रवास हा तुमच्यामुळे माझा घडला आणि छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास सांगण्याची एक खूप मोठा आनंदाचा क्षण माझ्या जीवनामध्ये आला. ते केवळ तुमच्या सगळ्या मंडळीमुळे. तुम्ही या ठिकाणी ज्याने आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला आणि शिवजन्मोत्सवाला सुरुवात केली ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन आदर्श राज्यकारभार केला. शिवाजीराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा उभारला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं.
आणि जय भवानी जय शिवाजी घोषणा आपल्या देशामध्ये प्रथमतः सुरू केली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजीराजेंची प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रामध्ये क्रांती करणारे भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्मान्य विचारमंच आणि नेदरलँड या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजेंच्या जयंती उत्सव साजरे करणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच, सत्यशोधक विचारमंच, त्यांचे सगळे पदाधिकारी आणि आपण वेळात वेळ काढून छत्रपती शिवाजीराजेंच्या जन्मोत्सवासाठी उपस्थित असणारे सगळे भारतीय, महाराष्ट्रीयन आणि आता आपण सगळेजण जे नेदरलँडमध्ये स्थायिक झालेलो आहोत ते सगळे मान्यवर मंडळी, विशेषतः माननीय अमोलजी कोचळे, माननीय रामेश्वरजी कोकडे, लबदे, तुफानजी बच्चाव, सावंत, देशमुख, आपण सर्वजण आणि या कार्यक्रमासाठी वेळात आढळले माननीय गजेंद्रसिंह जाधवरावजी, आपण सगळेजण तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचे आहात आणि आल्यानंतर आणि अशी कृतज्ञता प्रत्येकाने जपली पाहिजे. इतकं महान कार्य छत्रपती शिवाजीराजांचं आहे. शिवाजीराजांचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे काही प्रसंग उभे राहतात. अफजलखानाचं वध, शाहिस्तेखानावरती हल्ला, ग्रहण पळाले, पन्हाळे निसटले. म्हणजे शिवाजी महाराज म्हटलं की ढाल, तलवार, लढाई, लढाई, ढाल वैश्विक आहे. जागतिक कीर्तीचा राजा डेल्लांच्या नावाचा एक फ्रेंच प्रतिनिधी भारतात आला होता. तो म्हणतो की शिवाजी महाराज कसे होते तर पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी नावाचा राजा आहे. म्हणजे पाश्चिमात्यांच्या दृष्टीनं, युरोपियनांच्या दृष्टीनं आपला पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी नावाचा राजा आहे. तो राजा अत्यंत शूर आहे, पराक्रमी आहे, बुद्धिमान आहे. युद्ध कधी सुरू करायचं आणि कुठे थांबवायचं यामध्ये ते आपल्या युरोपियन वॉरियर पेक्षा अधिक निष्णात आहे असं डेल्लांच्या म्हणतो. अबेकरे नावाचा फ्रेंच पर्यटक आला होता. तो म्हणतो की शिवाजी महाराज शूर तर होतेच, राजकारणी होते, पण त्याहीपेक्षा ते अधिक सत्वशील होते. सत्वशील राजा म्हणून देखील भारतात आला होता. त्यांनी 70-80 पानाचं पोर्तुगीज भाषेमध्ये चरित्र लिहिले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नीतिमान होते, चरित्र संपन्न होते असा उल्लेख तो कॉस्मेटिक गार्डा करतो. एक ईस्ट इंडिया कंपनीचे तर अनेक कागदपत्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या शौर्याचं, पराक्रमाचं, मुत्सद्देपणाचं वर्णन ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक पत्रामध्ये आणि कागदपत्रामध्ये आलेलं आहे. आपल्याला एखाद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की आज कौतुक वाटतं. शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुणे शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभशकुण आहे. पुरोहितांनी विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले. बुद्धी प्रामाण्यवाद करायचं त्यांना समजत असतं, युद्ध लागेल, अडकून पडावं लागेल, रद्द करूया, अडकून पडले. असंच उदाहरण आहे शाहू महाराजांच्या जीवनातलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आहे ना वेळ, म्हणजे वेळेचं फक्त मला सांगा. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एके दिवशी ज्योतिष आला. शाहू महाराजांना म्हणाला, महाराज तुमच्या हस्तरेषा दाखवा, उद्या काय घडणार आता सांगतो. शाहू महाराज म्हणाले, मला आता वेळ नाही, उद्या 11 वाजता येईल. ज्योतिष बाहेर गेला. शाहू महाराजांनी हवालदाराला बोलवून हवालदाराला सांगितलं ते ज्योतिषाला अटक करा, तुरुंगात डांबा, उद्या 11 वाजता त्याची सुटका करा. शाहू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शाहू महाराजांच्या हवालदारांनी त्या ज्योतिषाला अटक केली. परंतु ज्योतिष काही सामान्य नव्हता, कर्नाटकातला प्रसिद्ध ज्योतिष होता. त्याला अटक केली, त्याला तुरुंगात डांबलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याची सुटका केली. तो रडत पळत धावत पळत शाहू महाराजांच्या दरबारात दुसऱ्या दिवशी आला. महाराजांना रडत रडत सांगू लागला, महाराज तुमच्या दरबारातून बाहेर गेल्यानंतर मला काल उगीच अटक करण्यात आली, तुरुंगात डांबण्यात आलं, रात्रभर माझं हाल झालं. शाहू महाराज म्हणाले, माझ्या दरबारात आल्यानंतर तुला अटक होणार आहे, तुला रात्रभर तुरुंगात डांबलं जाणार आहे. तो तुला कालच का समजलं नाही? माझ्या हस्तरेषा पाहून उद्या काय घडणार आहे मला सांगतो, तुझं तुला समजत नाही, चालतो म्हणाले. त्याच्या हाकलून लावलं आणि त्याला सांगितलं माझ्या राज्यात थांबायचं नाही. शाहू महाराज हे आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर रॅशनल पुरोगामी प्रागतिक विचाराचे होते. ते मान शुभ होता. महाराज रॅशनल होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते. म्हणून महाराज यशस्वी झाले. अंधश्रद्धाळू असते यशस्वी झाले नसते.
कान्होजी जे आजारी असताना पत्र पाठवलंय महाराजांनी. त्या पत्रात महाराज म्हणतात आजारी आहेत, कारी तालुका भोर जिल्हा पुणे, आजारी असताना पत्र पाठवलं. त्या पत्रात एक उल्लेख आहे, विश्रांती घ्यावी, काळजी करू नये, नियमित औषधोपचार घ्यावा. औषधोपचार शब्द वापरला, औषधोपचार, मेडिकल ट्रीटमेंट. म्हणजे महाराजांचा विश्वास मेडिकल सायन्स वरती होता, बुवाबाजीवर छत्रपती शिवाजीराजांचा विश्वास नव्हता, हे त्या पत्रातून सिद्ध होत. असा रॅशनल राजा. म्हणून तर तो ब्रिटिश इतिहासकार म्हणतो की शिवाजी महाराज जर का आमच्या लंडन मध्ये जन्माला आले असते तर परदेशावरच काय, परग्रहावर आम्ही राज्य केलं असतं, इतर ग्रहावर जाऊन राज्य केलं असतं. असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या देशामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला. 361 किल्ले जिंकले, काही नवीन बांधले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, काय अर्धवट राहिलेले पूर्ण केले. आयुष्य फक्त 50 वर्षाचं, बालपणाची 15 वर्षे गेली, 35 वर्षांची जेणे होते आहे का कुठं नाही. अतिव ध्येयवादातून येणारा हटवाद त्यांच्याकडे नव्हता आणि अतिव कर्तृत्वातून येणारा अहंकार त्यांच्याकडे नव्हता. हे राज्य रयतेचं राज्य आहे. इतकी सौजन्यशीलता आणि मनाचा मोठेपणा आणि विनयशीलता छत्रपती शिवाजीराजांच्या ठाई होती. म्हणजे कुठल्याही किल्ल्यावरती नाव कोरलं नाही. पण आता अनेक पर्यटक त्या किल्ल्यावर गेले की स्वतःचं नाव कोरतात, जणू का किल्ल्याचा पायाभरणी समारंभाच्या खापर असं विद्रुपीकरण करू नये. तो ऐतिहासिक वारसा आहे आपला. इतिहास आणि वर्तमानाचा दुवा म्हणजे किल्ले आहेत, ते भौतिक साधनं आहे ती. त्यांचं जतन करणं, संवर्धन करणं, रक्षण करणं, आदर करणं हे सगळ्या नव्या पिढीचे. आणि तुम्ही पण भारतात आलं की किल्ले आवर्जून बघा. मी गेल्याच आठवड्यामध्ये माननीय अमोलजी कोचले यांच्या गावाजवळ पांडवगड आहे, आम्ही पांडवगड केला. महिन्याला एक किल्ला करतो आम्ही. किल्ला करतो, किल्ल्यावरती जातो, किल्ल्याची स्वच्छता, किल्ल्याचा इतिहास, त्याचं सगळं माहिती देतो. आपला ऐतिहासिक वारसा आहे तो. 361 किल्ले आहेत, त्यातले अनेक महाराजांनी जिंकले किल्ले, त्यांचं राज्य म्हणजे महाराष्ट्राचा सह्याद्री. या सह्याद्रीला चालतं बोलतं केलं छत्रपती शिवाजीराजांनी. या अभेद्य सह्याद्रीचा वापर स्वाभिमानासाठी, स्वराज्यासाठी आणि शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी करून घेतला. म्हणून या सह्याद्रीतल्या किल्ल्यांचं खूप मोठं योगदान या स्वराज्य निर्मितीसाठी आहे. छत्रपती डच व्यापाऱ्यांना महाराज म्हणतात, माझ्या राज्यामध्ये स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न कराल तर माझे अधिकारी तुम्हाला कैदेत टाकतील. म्हणजे ज्या काळामध्ये म्हणतात ना आपल्याकडे युरोपमधून फ्रीडम आलं, युरोपमधून आपल्याकडे इक्वॅलिटी आली, युरोपमधून फेमिनिझम आलं, सेक्युलरिझम आलं असं म्हणतात आपल्याकडे. ज्या काळात डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगाल, मोगल या सगळ्यांच्या राज्यामध्ये गुलामगिरी होती, तर छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये गुलामगिरी नव्हती. हे छत्रपती शिवाजीराजांचं वैश्विक वेगळेपण आणि वैश्विक महत्व आहे. जगाला दिशा देणारा राजा, जगातील आदर्श राजा का म्हणतो आपण, तर युरोपियन लोकांनी सुद्धा त्यांच्याकडून काय मूल्य शिकावी. आणि ते सांगतात डचांना की माझ्या राज्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुषांना गुलाम खरेदी विक्री करता येणार. आता एन्व्हायरमेंट लॉ आला. हा स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक आहे. अर्धनारी नटेश्वर, शिवलिंगाची पूजा करतो. काय शिवलिंग हे समानतेचं प्रतीक आहे. स्त्री पुरुष समानतेचं, सृजनशीलतेचं प्रतीक आहे. हर हर महादेव त्यांची घोषणा होती. तुळजाभवानी बद्दल त्यांना नितांत आदर होता. शिवाजीराजे काय आता तो आपण जसं समजतो निधर्मी किंवा एकदमच देव नाकारणारे होते असं नाही. शिवाजीराजेंची श्रद्धा होती शंभू महादेवावर, तुळजाभवानीवर. हर हर महादेव त्यांची घोषणा होती. ते जसे धार्मिक होते तसेच प्रागतिक विचाराचे होते. यश मिळवण्यासाठी आता तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावं लागतं, चातुर्य पणाला लावावं लागतं. हे वास्तव देखील छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं. ते धार्मिक होते पण धर्ममुळे नव्हते. धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. औरंगजेबासारखे धार्मिक होते, तेवढेच ते प्रागतिक विचाराचे होते. आपल्या धार्मिक प्रतीकांचा त्यांना आदर होता. आपली धार्मिक प्रतीक अडचणीत असताना ते पुढे आले. औरंगजेब, आदिलशाह, मोगल, निजाम घेऊन येतो किंवा मुर्दा घेऊन येतो, शपथ घेऊन आलता. संकट समय छत्रपती शिवाजी महाराज लढणारे होते, रडणारे नव्हते. लढणारी माणसं आयुष्यात यशस्वी होतात, रडत बसणारी माणसं आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाही. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. संकट नेहमी संधी सोबत घेऊन येत असतं.
ज्याच्या जीवनात अधिक संकट त्याला अधिक संधी, ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष त्याचं जीवन उज्ज्वल, आणि ज्याला काहीच संघर्ष नसतो, संकट नाही, ऐत खाऊ जीवन, तिला नेबळत माणसं तयार होतात. संकट पाहिजे जीवनात, संघर्ष पाहिजे. शिवाजीराजांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, संकट आहे. संकट आलं म्हणून काय महाराज काय यज्ञ या गुहमावन करत बसले नाही. शिवाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते. शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढाया अमावस्येच्या रात्री होत्या. हे म्हणजे जगातील अत्यंत महत्वाचं शहर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे. आपल्या डचांची म्हणजे नेदरलँडची राजकीय राजधानी, पॉलिटिकल कॅपिटल हेग आहे. अशा हेग या ठिकाणी शिवजयंती ही जागतिक शिवजयंती आहे, आणि अशा जागतिक शिवजयंतीचा उत्साह मोठ्या आनंदाने तुम्ही साजरा केला, याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खास भारतातून युरोपमध्ये शिवव्याख्यान देण्याकरता आलेले शिवचरित्रकार, व्याख्याते, लेखक डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर यांनी सर्वच बालगोपाळांना आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक बक्षीस दिले आणि सर्व बालगोपाळांचे कौतुक केले. टेबल मॉइश्चर सेन्सर याच्यावर त्यांनी रिसर्च केला आणि त्यांना मागच्या PhD प्राप्त झाली. सांगण्याचं इतिहासाची किंवा कुठलीही योग्य प्रेरणा असेल तर तुम्ही तुमची प्रगती करू शकता. शिवाचाच पाही खरा धर्म आता, शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही. जय जिजाऊ, जय जिजाऊ. जेवढं काही सांगितलं ते शिवाजी महाराज सगळं ऐकायचे आपल्या आईचं. शिवाजी महाराज त्यांचे वडील शहाजीराजे होते. आणि ऐक शिवाजी महाराजांकडे पहा, मॅनर्स, तिकीट्स, विरोधात कबड्डी थोरल्या महाराणी होत्या, आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखा क्रांतिकारी गोपुरुषाच्या मातोश्री होत्या. आणि सईबाई यांचं माहेर होतं फलटण. आताचं जे सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आहे का, फलटणचे निंबाळकर, त्या निंबाळकर घराण्यातील सईबाई होत्या. त्यांचं ते माहेर, आणि शिवाजी महाराजांच्या त्या ज्येष्ठ महाराणी होत्या, आणि त्या अत्यंत कर्तृत्वान होत्या. पण त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा होता. मुलगा म्हणजे संभाजी महाराज, आणि त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1659 झाला. म्हणजे शिवाजी महाराज अफजलखानाला भेटायला गेले. अफजलखानाला ठार कधी मारलं? 10 नोव्हेंबर 1659. त्याच्या अगोदर 2 महिने म्हणजे 5 सप्टेंबर 1659 सईबाईंचा मृत्यू झाला. अत्यंत कर्तृत्वान होत्या, अत्यंत काय म्हणत त्याला, शिवाजीराजेंच्या प्रत्येक निर्णयामध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या होत्या. तडे त्या कणकर होत्या, निर्भीड होत्या. आणि संभाजीराजेसारखा राजा ज्यांच्या पोटी जन्माला आल्या, ती मातोश्री कशी असेल कल्पना करा. जिजाऊंचं स्वप्न असं होतं की दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपण आपलं राज्य निर्माण करूया. वरपडे, जाधवराव, पवार, निंबाळकर, गाठके, आपला सगळा मावळ मुलूक आहे, पराक्रमी शूर आहेत, पण आपलं राज्य पाहिजे. आपण मोगलासाठी, आदिलशासाठी, निजामासाठी का लढायचं? पण ह्या मोगल, आता निजामशाही तर जवळजवळ संपली होती. फक्त मुर्तजा म्हणून त्यांचा जो वंशज होता त्याला शहाजीराजांनी घेतलं, आणि माहुलीगड जो आहे, पेमगिरी किल्ला, अकोल्याजवळचा पेमगिरी, आणि तिथून माहुलीगड आहे बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यात माहुलीगड. मी गेल्या शनिवारी माझा लेख होता दैनिक सकाळला माहुलीगडावरती. आज आहे वसंतगडावरती. माहुलीगडावरती शहाजीराजे, जिजाऊ आणि बाल शिवबा आहेत, आणि स्वतंत्र राज्य करायचं निर्माण.
आणि त्यावेळेस मात्र ह्या मोगला आणि आदिलशाही एकत्र येऊन शहाजीराजाने घेरलं आणि शेवटी मग शहाजीराजांनी त्या उर्दूच्या निजामशाला मुघलांच्या ताब्यात दिलं. निजामशाही संपुष्टात आली आणि शहाजीराजे फर्जंद म्हणून 1636 विजापूरकडे गेले आणि सहपरिवार गेले. जिजाऊ, शिवबा, शिवाजीराजांचे मोठे भाऊ संभाजी. जिजाऊ आणि शहाजीराजांना एकूण 6 अपत्य होती. सगळ्यात थोरले संभाजी आणि सगळ्यात धाकटे शिवाजी. 4 अपत्य अकाली निधन झालं त्यांचं, अल्पजीवी ठरले. आणि संभाजी थोरले जे होते ते कनकगीरच्या युद्धात आरोग्य पडले. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी त्यांचे वंशज आता देखील आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिंती नावाचं गाव आहे. कोण असेल तिकडे करमाळा गेले तर जिंतीला आता ते बॉबीराजे भोसले, सविताराजे भोसले जिल्हा परिषद सदस्य आहेत ते. आणि मग शहाजीराजे 1636 विजापूरला गेले ते फर्जंद म्हणून. आणि पुढे बेंगलोर शहर आहे का, बेंगलोर शहर, त्याची स्थापना शहाजीराजांनी केली. आणि पुणे शहराची स्थापना जिजाऊ शिवरायांनी केली. आणि व्यंकोजी राजे आणि तंजावर. आणि शहाजीराजांचं स्वप्न हे संपूर्ण मोगलशाही, आदिलशाही सगळं नष्ट करायचं आणि आपलं राज्य निर्माण करायचं. त्यासाठीच त्यांनी दक्षिणेकडचं राज्य व्यंकोजीला दिलं. बेंगलोरचं राज्य संभाजीला, पण संभाजी युद्धात कनकगिरीच्या वारले. आणि मग 1642च्या पावसाळ्यानंतर शहाजीराजांनी शिवाजीराजांना आणि जिजाऊंना आपला जी पारंपरिक वतनदारी आहे, पुणे, सुपे, चाकण, बारामती याचा कारभार पाहण्यासाठी 1642च्या पावसाळ्यानंतर शहाजीराजांनी बाल, शिवबा आणि जिजाऊंना पुण्याकडे पाठवलं. पण ते पुण्याला नाहीत आले, खेड शिवापूरला आले पहिल्यांदा. आणि तिथून सगळी प्रेरणा आहे शहाजीराजांची. युद्धकलेचं शिक्षण शहाजीराजांनी दिलं. जी राजमुद्रा शिवाजी महाराज आयुष्यभर वापरत होते, माहितीये का राजमुद्रा कोणते? प्रति पच्चंद्र लेखे व वरदृष्णू विश्ववंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्रा राजते. ही संस्कृत भाषेतली राजमुद्रा आहे. आणि ती राजमुद्रा शहाजीराजांनी शिवाजीराजांना दिली. ज्या राजमुद्रेवरती शिवाजीराजांनी आयुष्यभर राज्यकारभार केला ती राजमुद्रा शहाजीराजांनी दिली होती. युद्धकलेचं शिक्षण शहाजीराजांनी दिलं. तर जसं जिजाऊचं योगदान आहे तसं शहाजीराजांचं देखील योगदान आहे. शिवाजीराजांनी राज्य निर्माण केलं, फतेखानाचा पराभव केला, अफजल खानाला ठार मारलं, याचा आनंद शहाजीराजांना प्रचंड झाला. आणि मग शहाजीराजे शिवाजीराजांना भेटण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण केलेलं पाहण्यासाठी आले. कुठे भेट झाली? जेजुरीला झाली. जेजुरी खंडोबाचं मंदिर आहे का जेजुरीचं, तिथं शहाजीराजे शिवाजीराजेंची भेट झाली. तिथे ज्यावेळेस अशोक टेकवाडे आमदार होते पुरंदरचे, आम्ही त्यांना म्हटलं शहाजीराजे आणि शिवाजीराजेंची भेट या ठिकाणी झाली तर तिथे एखादं शिल्प उभं करा. आणि खरंच महाराष्ट्र सरकारने, तुम्ही जर जेजुरीला गेलात खंडोबाचं दर्शन घ्यायला तर त्या ठिकाणी शहाजीराजे आणि शिवाजीराजेंचं समूह शिल्प आहे, विठीचं शिल्प आहे. तर शहाजीराजेंचं खूप मोठं योगदान आहे. रायगड किल्ला राजधानी करावी हे शहाजीराजेंनी सुचवलेलं आहे शिवाजीराजांना. त्यांच्या सूचनेवरूनच राजधानी रायगड केली. अगोदर राजगड राजधानी होती. 25 वर्ष राजगड राजधानी होती शिवाजी महाराजांची. आणि त्यानंतर 1671-72 पासून रायगडावरती राजधानी झाली. चांगला प्रश्न विचारला होता. तुम्हा सर्वांच्या साक्षीने सुंदर असा शिवजयंतीचा सोहळा पार पडला. त्यानंतर आता चालू होणार आहेत शाही शाकाहारी भोजन. बघू शकतो आपण जेवणामध्ये काय काय पदार्थ आहेत. मस्तपैकी या ठिकाणी आहे पनीरची भाजी, राईस, मिक्स व्हेज. त्यानंतर आपण बघू शकतो मस्तपैकी समोसे आहेत, रोटी आहे आणि सलाड. अशा प्रकारे सुंदर असं जेवण करणार आहोत आपण. इकडे सर्व बालगोपाळ आणि शिवभक्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत. नाव काय तुझं? परत एकदा सांग, नाव काय? खूप छान. सुंदर अशा जेवणाचं आणि संपूर्ण शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपले अमोल साहेब स्वतः सर्वांना स्वीट देऊन तोंड गोड करत आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की. भारत माता की जय. जय महाराष्ट्र.
अर्धा 1 तासाचा प्रवास करून आता आपण रूमवर पोहोचलेलो आहेत. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत आणि अशा प्रकारची शिवजयंती कोणकोणत्या देशात साजरी केली जाते ते कमेंटमध्ये नक्की कळवा.